देशभरामध्ये एस्मा कायदा लागू झाल्यानंतर नागपूर पोलीस सुद्धा आता ॲक्शन मोडवर आलेले आहे आणि सिलेंडरची किंवा इतर कुठलीही काळाबाजारी होऊ नये या दृष्टिकोनात सर पोलिसांकडून कशा प्रकारे नेमकी काळजी घेतली जात आहे की या एस्मा कायदा लागू झाल्यानंतर कुठेही एक तो आमची पेट्रोलिंग जी आहे ते पेट्रोलिंग आपण वाढवलेली आहे जिथे जिथे डिस्ट्रीब्युशन सेंटर्स आहे किंवा सप्लाय जिथून होतात आणि ट्रान्सपोर्ट जे आहे कारण काही वेळेस ते रोडवरून ते येतात ते सगळं आपण त्याच्यावर वाच ठेवून आहोत। तसेच आमचे जे पोलीस स्टेशन लेवलवर आम्ही वेगवेगळे पथक तयार केलेले आहेत, सगळ्यांना सूचना दिलेली आहे। DCPचे अंडर ते कारवाई करत आहे। तसेच आमचे जे क्राईम ब्रांच आहे क्राईम ब्रांचची त्याचप्रमाणे वाच ठेवून आहे। त्यांनी ऑलरेडी यादी पण सर्वांना दिलेली आहे की कोण कोण याच्यात अगोदर लिप्त होते किंवा मागच्या वर्षी पण आत्तापर्यंत जे त्याच्यावर आपण कारवाई सगळी केलेली आहे ते सगळे आमची जे आहे कारवाई नियमाप्रमाणे सध्या चालू आहे। सर अनेक ठिकाणी अफवासुद्धा पसरताना दिसते कारण साठेबाजी करण्याची शक्यता सुद्धा यामध्ये नाकारता येत नाही। अशांवर कशा प्रकारची कठोर कारवाई होणार आहे कुठलं ते जे आहे जसं मी सांगितलं की एस्मा कायदा आहे तसेच EC ॲक्ट आहे असेन्शियल कमोडिटीज ॲक्ट ते दोन्ही कायद्यामध्ये जे तरतूद आहे किंवा BNSमध्ये जे तरतूद आहे भारतीय न्याय संहितामध्ये तर ते सगळे आपण ते शोधतो आहे कुठे तो कोण बसतो आहे तर ते लोक सापडले याच्यात लिप्त तर त्याच्यावर आपण नियमाप्रमाणे कारवाई करणार आहे। आपण चेकिंगही करतो आहे सध्या की कोणी जर असा साठा करताय इल्लीगली तर तो एक आहे। पेट्रोलिंग आमची चालू आहे ते सगळं चालू आहे। सर अशा परिस्थितीमध्ये जर अफवांचा बाजार जर बघितला तर तो मोठ्या प्रमाणात होत असतो। अशावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काही यासाठी जसं मी सांगितलं की आता सोशल मीडिया जो आहे सोशल मीडियावर आपण वॉच खास ठेवलेली आहे। तर सोशल मीडियावर जे असे र्युमर्स पसरवतात आहे तर त्यांचेवर वॉच ठेवणे ते काय करत आहे तो आणि कोणी जर चुकीची माहिती याच्यावर टाकली तर त्यांच्यावरही आपण नियमाप्रमाणे कारवाई करणार आहोत। आणि र्युमर्स पसरवणे किंवा त्याचे सहभागी होणे ते फार चुकीची गोष्ट आहे हे मी तुमच्या मार्फतीने सगळ्यांना सांगतोय। सर एक प्रश्न असा येतो की अनेक गोडाऊन्स आहेत त्या ठिकाणी सिलेंडर जरी असले तरी लोकांची गर्दी होताना दिसते। अशा ठिकाणी पोलिसांचं कशा प्रकारे संरक्षण राहणार आहे हे दुसरं म्हणजे जो ट्रान्सपोर्टेशनचा भाग आहे त्यासाठी कसं संरक्षण आम्ही जसं सध्या असं काही दिसलेलं नाही आहे परंतु जिथे मी सांगितलं की जिथे गरज पडेल आमची पोलीस तयार आहे। आपण लगेच तिथे पाठवू पोलीस आणि त्यांना संपूर्ण आपण सुरक्षा देऊ। यासाठी काही टीम बनवण्यात आलेल्या आहे किती टीम साधारणतः आमची जे पोलीस स्टेशन्समध्ये सगळे पोलीस स्टेशनमध्ये DCPच्या अंडरमध्ये ते कारवाई करणार आहे आणि तसेच जे क्राईम ब्रांच आहे तेही पॅरलली इन्फॉर्मेशन आणि इंटेलिजन्स काढत आहे आणि टीम्सची जिथे गरज पडली मोठा आहे तर तिथे आपण जास्त बंदोबस्त लावू आणि जिथे गरज पडेल त्याप्रमाणे आपण करू। धन्यवाद। नक्कीच आपण जर बघितलं तर नागपूर पोलीससुद्धा आता ॲक्शन मोडवर आलेले आहे आणि पोलीस संरक्षणाची गरज जिथे आहे तिथे संरक्षण देण्यात येणार असल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे TV9 मराठी नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।